श्री स्वामी समर्थ। नवीन वर्षाच्या आपण सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। स्वामींच्या कृपेने हे नवीन वर्ष आपण सर्वांना सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो। आपल्या सर्व इच्छा आकांक्षा सर्व मनोकामना पूर्ण होत हीच सदिच्छा। आज आपण 2026 हे वर्ष धनु राशीच्या जातकांसाठी कसं असणार आहे हे रमलशास्त्राच्या दृष्टीने पाहणार आहोत। म्हणजेच आयुष्यातल्या सर्व क्षेत्रांमध्ये कुठल्या कुठल्या ओव्हरऑल एनर्जीज आपल्याला पाहायला मिळतात, काय काय संकेत बघायला मिळतात हे बघणार आहोत। आणि मग व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला यावर्षी करायचे काही महत्त्वपूर्ण उपाय सांगणार आहे। नमस्कार, मी समीर जोशी, ज्योतिष आणि रहस्यमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर सुरू करूयात आजच्या विश्लेषणाला। 2026च्या सुरुवातीला काहीतरी मानसिक भार आणि टेन्शनची एनर्जी दिसतेय। त्यामुळे सेल्फ कॉन्फिडन्स तुमचा थोडासा वीक असेल। मनात तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी विचारांचं ओझं घेऊन तुम्ही नवीन वर्षात पाऊल टाकताय। त्यामुळे ती एनर्जी रिसेट करणं गरजेचं आहे। कालेन सर्वम भवती कालेन विनश्यती, टाइम मेक्स एव्हरीथिंग अँड टाइम डिझॉल्व्स एव्हरीथिंग। याचा डायरेक्ट इफेक्ट तुमच्या फिनान्शियल स्टेटसवर दिसून येतोय। मग काही आर्थिक अडचणी येणं, काही ठिकाणी पैसे अडकणं, खर्च वाढणं यासारखे प्रकार बघायला मिळतील। परंतु असं जरी असलं तरी हे फक्त वर्षाच्या सुरुवातीला असणार। एकंदर घरात मात्र अतिशय पॉझिटिव्ह एनर्जी आहे। घर, गाडी, प्रॉपर्टी या सगळ्यासाठी अत्यंत शुभ काळ आहे। जर तुम्ही एखादी नवीन प्रॉपर्टी बाय करायचं किंवा एखादं व्हेकल बाय करायचं प्लॅनिंग करत असाल तर त्यासाठी हा काळ अतिशय शुभ आहे। या काळात तुम्ही नक्कीच प्लॅनिंग करू शकता। एकंदर घरात शांततेचं वातावरण राहील आणि इमोशनल स्टॅबिलिटी असेल। तुमच्या लव्ह लाईफसाठी आणि मॅरिड लाईफसाठी दोन्ही ठिकाणी अतिशय सपोर्टिव्ह एनर्जीज आहेत। हा काळ अतिशय उत्तम आहे। आपल्या पार्टनर बरोबरचे संबंध सुधारतील आणि जे काही गैरसमज असतील, मिसअंडरस्टँडिंग असतील ते सुद्धा दूर होतील। रिलेशनशिपमध्ये पॉझिटिव्हिटी आणि एकमेकांबद्दल रिस्पेक्ट आणि स्ट्रॉंग बॉन्डिंगचे संकेत इथे दिसत आहेत। आपल्या हेल्थच्या म्हणजेच आरोग्याच्या बाबतीत क्लॅरिटीची एनर्जी आहे। म्हणजे एखादं असं दुखणं की हे का होतंय हे आपल्याला कळत नाहीये असं अनेक दिवसापासून चाललं असेल तर या काळात तुम्हाला त्या गोष्टीचा उलगडा होईल। त्याचं रिझन तुम्हाला कळेल, त्यात क्लॅरिटी येईल आणि एकदा रिझन समजलं की मग ऑटोमॅटिकच त्याच्यावर उपचार केले जातील आणि आपल्या हेल्थमध्ये चांगली इम्प्रूव्हमेंट यावर्षी बघायला मिळेल। करिअरच्या बाबतीत बघितलं तर तिथेही अतिशय स्टेबल एनर्जीज आहेत। म्हणजे जसं चाललंय तसं चालू राहील। काही फार मोठे चढ उतार इथे दिसून येत नाहीत। स्लो अँड स्टेडी रिदममध्ये करिअर ग्रोथ तुमची चालू असणार आहे। पण इन्कममध्ये मात्र वाढ झालेली दिसते। मग ते इन्कम कुठल्याही मार्गाने येऊ शकेल। यावर्षी काही लांबचे प्रवास तुम्ही प्लॅन कराल, एखाद्या धर्मस्थानाला भेट द्याल, एखादी फॉरेन ट्रिप करायचा तुमचा बरेच दिवसापासून विचार असेल तर तोही या काळामध्ये सक्सेसफुल होईल। एकंदर पॉवरफुल एंडिंग या वर्षाची तुमच्यासाठी दिसते। वर्षाच्या शेवटी क्लोजर आणि कम्प्लिशनची एनर्जी आहे। म्हणजेच वर्षाचा शेवट गोड आणि पॉझिटिव्ह नोटवर होताना इथे दिसतोय। हेल्थ आणि स्पिरिच्युअल ग्रोथमध्ये मेजर ट्रान्सफॉर्मेशनही दिसून येईल। आता यावर्षी करायचे उपाय आपण बघूयात। दर शुक्रवारी घरामध्ये एक तिळाच्या तेलाचा दिवा लावा। महिन्यातून कोणत्याही एका सोमवारी शिवलिंगावर कोकोनट वॉटरचा म्हणजेच नारळाच्या पाण्याने अभिषेक करा। यामुळे तुमचे सर्व ब्लॉकेजेस रिमूव्ह होतील आणि सर्व कार्यामध्ये तुम्हाला यश मिळेल। आजचे हे विश्लेषण तुम्हाला जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ।